आम्हाला न्यूज पाहिजे असतो साहेब काय म्हणाल तुम्ही आज या महापरिषदेला तुम्ही आले त्याबद्दल मी सर्व हे तुम्हाला सपोर्ट दिलाय इलेक्शनच्या काळामध्ये आणि येणाऱ्या भविष्यामध्ये देखील जसं तुम्ही आम्हाला सपोर्ट देताल आम्ही निश्चितपणे तुमच्या सोबतीने राहू हे काय म्हणाल साहेब. हॅलो, रमावणक सोसायटी आयोजित श्री सत्यनारायण पूजा निमित्त उपस्थित सोसायटीमधील सर्व पदाधिकारी, महिला मंडळ आणि बाळगोपाळ यांचं मी आमच्या मनसे परिवारातर्फे आणि समर्थ परिषद परिवारातर्फे तुमचं खूप खूप आभार मानतो, धन्यवाद बोलतो. दुसरं धन्यवाद आणि यासाठी मानतो की आता या 15 तारखेला आपलं जे महानगरपालिकेसाठी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आपण जे मला सहकार्य केलात, आशीर्वाद दिलात, तुमच्या आशीर्वादाने आपण आकडा पार केला. हा फक्त तुमच्या आशीर्वादामुळे केला. आपण या महानगरपालिकेमध्ये एकही पैसा न वाटता अगदी तुमच्या हक्काची माणसं आणि हक्काच्या माणसाचं प्रेम यांनी या प्रेमाने आपल्याला 4200 मतं आपल्याला दिली. मी खरोखर तुमचा मनापासून आभारी आहे. असाच प्रेम आयुष्यभर राहू द्या. इलेक्शन जाता येतं परंतु माणसंही महत्वाचे, माणसांना जपणारा व्यक्ती मी आहे. त्यामुळे काळजी करायची नाही. निकाल लागला तो लागला, अर्जित असते. 2 दिवस वाईट वाटलं, तिसऱ्या दिवसापासून कामाला सुरुवात केली. त्यामुळे काही चिंता करायची नाही. तुम्हाला या ठिकाणी जे पाणी होतं ते पाणी जे बंद केलं होतं इलेक्शनच्या पिरियडमध्ये काही लोकांनी बंद केलं होतं ते माझ्या कानावरती आलं होतं, परंतु इलेक्शनच्या पिरियडमध्ये असल्यामुळे मला ते लक्ष देता आलं नाही. आज सकाळीच अधिकाऱ्यांशी बोललो, त्यांना स्पष्ट सांगितलंय उद्या संध्याकाळपासून परत तिकडचं पाणी आपल्या इकडे चालू होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे इथे तुम्हाला 4 तास पाणी इथे जे पहिलं होतं तसंच पिणार आहे. आता काळजी करायची नाही. आता मी विरोधी पक्ष नेता आहे, यांचा आता विरोधी पक्ष नेता आहे, त्यामुळे ते घाबरू नये. 4,000 मतं मिळाले म्हणजे खायचं काम नाहीये. आज महानगरपालिका अधिकारी जेव्हा फोन केला मी तेव्हा ते स्वतः बोलत आहेत, रानवडे तुमची चर्चा आमच्या महानगरपालिकेमध्ये आहे, कारण तुमच्यासारख्या व्यक्ती जर एवढं मतं घेऊ शकतो तर काही हरकत नाही. पुढच्या वेळेस 100% तुम्ही नगरसेवक असणार, आम्ही ते पण बोलू. त्यामुळे काही चिंता करायची गरज नाहीये. आपण नक्कीच या ठिकाणी जसं आपलं 24 तास काम चालू होतं असंच चालू राहणार आहे. त्यामध्ये काय काम फरक पडणार नाहीये. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मेरे भाई यहाँ हर एक बंदा जो घायल है लेकिन जो फिर से लड़ा और वही यहाँ पर जिंदा है. लढावं लागेल म्हणजे स्वतःसाठी संघर्ष करावा लागेल आणि संघर्षाच्या मातीत जन्म भेटला तर खऱ्या अर्थाने संघर्ष करावाच लागेल. धन्यवाद साहेब, आपल्याला मनापूर्वक धन्यवाद. आपण या